आज बनवूयात मटार पुलाव। हा पुलाव होतोही एकदम टेस्टी आणि झटपट। शिवाय आपल्याला डाळ भात भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल, कुठे बाहेर जायचं असेल, तेव्हा जर असा एकच पुलाव केला की आपली बाकीची कामंही एकदम झटपट होतात। तसं पण सध्या मटारचा सीझन चालू आहे, तर बाजारामध्ये सगळीकडे आपल्याला छान असे हिरवेगार मटार पाहायला मिळतात। तर इथे मी 1 वाटी मटार सोलून घेतला। आता इथे मी गाजर आणले होते, म्हणून त्यातलाच एक गाजर सुद्धा मी इथे घेतला। जर गाजर नाही घेतला तरी सुद्धा चालेल। गाजर सुद्धा मोठे मोठे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा। आलं सुद्धा उभं चिरून घेतलं। आता इथे मी 1 कप तांदूळ घेतले। तांदूळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामधलं सगळं पाणी काढून टाकून तसेच बाजूला ठेवून दिले। पुलाव कुकरमध्येच करायचा आहे, म्हणून मी कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 तमालपत्र, 2 मोठी वेलची, 1 चक्री फूल, दालचिनीचे तुकडे, 7-8 लवंग आणि 10-12 काळी मिरी घेतले। उभा चिरलेले आल्याचे तुकडे आणि 1 मध्यम आकाराचा कांदाही घेतला। आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत तुपावर छान असे सगळे मसाले परतवून घ्यायचे। थोडेसे काजूही घातले, ते सुद्धा छान असे परतवून घ्यायचे। 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे पण घालायचे आणि आता मटार आणि गाजर घालून घ्यायचा। 1 चमचा गरम मसाला घालून 2 ते 3 मिनिट तुपावर हे सगळं छान असं परतवून घ्यायचं। म्हणजे आपण यामध्ये जे सगळे खडे मसाले घातलेत त्याचा सगळा फ्लेवर पुलावमध्ये उतरतो आणि पुलाव छान असा एकदम सुगंधित आणि फ्लेवरफुल लागतो। आता यामध्ये भिजवून ठेवलेला तांदूळ घालून घ्यायचा आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, नाहीतर जे तांदूळ आहेत ते तुटतील। आता 1 कप तांदूळ होता, म्हणून बरोबर इथे मी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ, म्हणजे जवळजवळ मी इथे 1 चमचा मीठ घातलं आणि पुन्हा एकदम हलक्या हाताने मिक्स करून कुकरला झाकण लावून शिट्टी लावून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायचे, कारण आपण तांदूळ भिजवलेला घातलाय त्यामुळे फक्त 2च शिट्ट्या करायच्या। आता इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं। आपण पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट घेतलेलं होतं, म्हणून छान असा मोकळा एकदम पुलाव तयार झालेला आहे। सुगंधही एकदम छान असा सुटलाय। पुलावचा एकदम दाण्याने दाणा मोकळा झालेला आहे, एकदम सुटसुटीत, त्यामुळे हा पुलाव खाताना सुद्धा खूप छान वाटतो। या पुलावासोबत एखादा भाजलेला पापड, लोणच्याची फोड आणि थोडीशी कोशिंबीर द्यायची। तुम्ही सुद्धा कधी घाई गडबडीत असाल, पूर्ण स्वयंपाक करायला वेळ नसेल, तेव्हा असा पुलाव एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज वसुधा किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।